लोककर्तव्यासाठी सदैव अग्रेसर। पावसानं मुखेड तालुक्यात हाहाकार माजवला आहे। लेंडी धरण परिसरातील हसनाळ, रावणगाव, भासवाडीसह 8 गावे संपूर्ण पाण्याखाली गेली असून शेकडो नागरिक अडकले आहेत, तर 12 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे। रविवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने आणि उदगीर परिसरातील पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरामध्ये लेंडी प्रकल्पाच्या लगतची मुक्रमाबाद, रावणगाव, हसनाळ, भासवाडी, भेंडेगाव, भिंगोली आदींसह पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतील 8 गावे पूर्ण पाण्याखाली गेली आहेत। या पुरात शेकडो नागरिक गावात अडकलेत। जीवरक्षक दलाच्या जवानांनी अनेक गावातून नागरिकांना सुखरूप बाहेर काढले, तरीही अद्याप अनेक नागरिक अडकून पडलेत। आतापर्यंत 12 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे। मुक्रमाबाद गावाजवळ असलेल्या शेडमध्ये बांधलेले 50 म्हशी जागेवरच बुडून मृत पावल्यात। या गावातील बंदिस्त पाळीव पशुपक्षी पूर्णपणे मृत पावलेत। शेती संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। या आपदग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण, आमदार डॉक्टर तुषार राठोड, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार राजेश जाधव आदींनी प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून प्रशासनाला सूचना देत आहेत। लवकरच सैन्याचे सुरक्षा दल या पूरग्रस्त क्षेत्रात उपस्थित राहील असं कळतंय। मुखेड तालुक्यातील येवतीजवळील तारदडवाडी येथे डॉक्टर नारायण पाटील यांचं निधन झालं असता अंत्यविधीसाठी भरपावसात पुरातूनच गावकऱ्यांनी जीव धोक्यात घालून दोरीच्या साह्याने अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यात आला। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे। काल येथे झालेला पाऊस सुमारे 206 मिलीमीटर इतका होता। त्यामुळे रावणगाव, भासवाडी, भिंगेली, हसनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले। रावणगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकले असून त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले। उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न सुरू आहेत। हसनाळ येथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आले। भासवाडी येथे 20 नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत। भिंगेली येथे 40 नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत। 5 नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जातोय। मी स्वतः नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असून नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करत आहेत। एनडीआरएफची 1 चमू, 1 लष्करी पथक आणि पोलिसांची चमू समन्वयातून बचाव कार्य करत आहेत। छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची 1 तुकडी सुद्धा रवाना झाली आहे। स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभावित भागात राहून समन्वय साधण्यास सांगण्यात येत आहे।